सिंधु सुस्खल तरंग भंग रंजितम विशत्सु पाप जात जात कारी वारी संयुतम कृतांत दूत काल भूत भीतिहारी वर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे। नर्मदेहर आपण आता हरिहर आश्रमातून निघालो आणि जे 2 महाराष्ट्रीयन परिक्रमावासी भेटले होते त्यांना नर्मदेहर केलं आणि आम्ही निघालो। पुढे आम्हाला भेडाघाटसाठी राजमार्गावरून बस मिळणार होती। तिथे थोडी चौकशी करून आम्ही बस वगैरे केली आणि आम्ही भेडाघाटच्या जो फाटा होता जबलपूरवरनं भेडाघाटला आज जाणारा, तर जबलपूरच्या मार्गावर आम्हाला त्या बसनं सोडून दिलं। मग तिथून आम्हाला आत एक साधारणपणे 10-15 किलोमीटर, म्हणजे ते नेहमीचं ठरलेच होतं की फाट्यापासून आत आपल्याला बऱ्यापैकी अंतर जावं लागतात। तर तिथे बस वगैरे मिळाली तर ठीक आहे, नाही मिळाली तर तुम्ही चालत जा। आता खरं भेडाघाट किंवा जबलपूर ही दोन्ही ठिकाणंही अतिशय व्यावसायिक आणि टुरिस्ट स्पॉट म्हणून प्रसिद्ध आहेत। तर आता आम्हाला तिथे पहिल्यांदा वाटलं होतं की जबलपूरला म्हणजे तर आपल्याला खूपच परिक्रमावासींना कौतुकच होईल तिथे म्हणून, पण आम्ही तिथे उतरलो तसं आम्हाला असं एकदम दुपारच्या रणरण त्या 12-12:30ला आम्ही त्या जबलपूरमध्ये पोचलो। त्या बसनं सोडून दिलेलं आम्हाला, आणि ते इतकं गरम होत होतं म्हणजे भयंकर असं अगदी उष्णतेची लाट यावी तसं ते उतरल्या उतरल्या आम्हाला झालं। आणि मग आम्ही तिथून विचारलं फाटा कुठे वगैरे, आणि आत आम्ही चालायला लागलो। तिथनं चाललो एक अर्धा-पाऊण तास झाल्यानंतर मग तो थोडंसं वस्तीसारखं गाव दिसायला लागलं तिथे। पण ते गाव म्हणजे तो जो रस्ता होता भेडाघाटच्या दिशेनं जाणारा जबलपूरच्या ज्या फाट्यापासून सोडला, अत्यंत बकाल अशी अवस्थेमध्ये ती दुकानं घरं वगैरे असं एकदम म्हणजे 1000-1500 लोकवस्तीचं जास्तीत जास्त आहे ते भेडाघाट, खूप काही मोठं नाही आहे। तर अशी ती दुकानं दोन्ही साईडनं होती थोडी थोडी। मग आम्हाला पण आता झालं होतं की सकाळी खाल्ला होता कढाई प्रसाद, शिरा मिळाला होता, थोडा गोड गोड नाही असं नाही, पण 12-12:30 झाले तसं आम्हाला पुन्हा थोडं पोटात कासावीस व्हायला लागलं। म्हटलं आता चहाची तर अजिबात इच्छा नव्हती, काहीतरी थंड प्यावं असं वाटत होतं। मग आम्ही एका दुकानच होतं त्या दुकानामध्ये म्हटलं आता आम्हाला तर कोणी काही विचारायला तयार नाही तिथे, म्हणजे जबलपूरमध्ये तो पूर्ण अनुभव आम्हाला असाच आला की कोणी तुम्हाला नर्मदेहर सुद्धा म्हणणं अवघडच आहे। म्हणजे तिथे जास्त करून जे लोक असतात भेडाघाटला वगैरे ते लोकांना असं व्यावसायिक दृष्टीनेच बघतात, म्हणजे टुरिस्ट लोक आहेत आणि त्यांच्याकडनं आपल्याला पैसा कसा मिळवता येईल हाच फक्त त्यांच्या मनामध्ये विचार असतो। म्हणजे त्यांना काही परिक्रमावासींचं काही फारसं पडलेलं नसतं। त्यामुळे आम्ही तिथून जाताना आम्हाला कोणी नर्मदेहर म्हणायला तयार नाही का काही विचारायला तयार नाही, काही घेता का म्हणून किंवा काय असं। मग आम्ही शेवटी म्हटलं आता थोडी दक्षिणा तर आम्हाला मिळालेली होती, म्हणजे सगळी मिळून एक 50-100 रुपये दक्षिणा होती आमच्याकडे, आणि आम्हाला निघायच्या अगोदर परिक्रमेला आम्हाला एक जवळजवळ 1000 रुपये असं कोणी नातेवाईकांनी वगैरे देऊन ठेवले होते की तुम्हाला काही पण लागलं तर तुम्ही खर्च करा। पण काय होतं की असं जरी म्हटलं तरी मन थोडं मानायचं नाही की आपण परिक्रमेत स्वतःचे पैसे खर्च करून काही घ्यावे असं वाटायचं नाही। पण आता ठरवलं की जर काही मिळतच नाही आणि कोणी म्हणायलाच तयार नाही तर आपण काहीतरी घेऊ बाबा म्हणून। मग आम्ही एका दुकानामध्ये म्हटलं ताक आहे का, तर ते म्हणे नाही आहे ताक वगैरे काही नाही, मग आमच्याकडे ताक नाही, लस्सी नाही, काही नाही म्हणे। म्हटलं अहो विकत द्या आम्हाला, नाही नाही म्हणे आमच्याकडे नाहीच आहे। तुम्हाला चहा हवा असेल तर म्हणे काय 20 रुपयाला चहा वगैरे मिळेल। म्हटलं आम्हाला चहा नकोच आहे, इतकं गरम होतं आहे। मग अशी आम्ही 2-4 दुकानं सोडून दिली, पुन्हा पुढं गेलो तर काहीच आम्हाला तिथे कोणीच काही उभं करायला तयार नाही। मग असं जवळजवळ 1.5-2 तास आम्ही त्या रणरणत्या उन्हामध्ये, म्हणजे अगदी 12:30-1चं भयंकर ऊन पडलेलं होतं की अक्षरशः म्हणजे तिथे कुठंतरी आमच्या दोघींपैकी एखादं जण आडवं पडलं असतं, अक्षरशः इतकी अवस्था वाईट झाली होती। आणि अशात काय 2-3 लोकांना विचारलं मी इथे आश्रम वगैरे आहे का, ते काय कोणाला काही पत्ता नाही। ते म्हणे सगळे पार त्या भेडाघाटच्या तिकडे गेलात तर तुम्हाला 1-2 आश्रम काहीतरी सापडतील तिकडे, इथं तर काही नाही आहे। मग आम्ही रस्त्याने चालतोय आणि संपायला तो तयारच नाही रस्ता। मग बराच वेळ झाला तसं मग थोडीशी झाडांची सावली रस्त्यावर, थोडी झाडं अशी एखाद दुसरं म्हणणं दिसायला लागली। मोठी झाडं होती पण 1-2 अशी दिसायला लागली, आणि पण उन्हाचा तरी पण तडाखा कमी झालेलाच नव्हता, म्हणजे 1:30चं वगैरे ऊन होतं ते। तर लांबवर मला असं एका ठिकाणी भागवत कथा सप्ताह असा बोर्ड दिसला, तर मला थोडं एकदम ते जरा बरं वाटलं मनाला, कारण की माझ्या लहानपणापासून आमच्या घराजवळच्या मंदिरात असे हे भागवत सप्ताह किंवा असे काही
ज्ञानेश्वरी सप्ताह वगैरे होत असायचे. त्यामुळे मला असं एकदम तिथे बघितल्यावर जरा काहीतरी मनाला चांगलं वाटलं. म्हणजे रणरणत्या उन्हातसुद्धा जसं झुळूक यावी तसं वाटलं. आणि वाटेत जाता जाता तिथे मग एका ठिकाणी आम्ही चौकशी केली की इथे काही म्हणजे अशा वर खोल्या दिसत होत्या. तर मी म्हटलं असं घर वाटत नव्हतं, ते घराच्या अशा खोल्या वगैरे दिसत होत्या. मग म्हटले काय बरं कसल्या खोल्यात, आपण एकदा चौकशी करावी. तर बाहेर 1-2 जणी बायका अशा बसल्या होत्या. तर त्यांना आम्ही म्हटलं की यहाँ पे कोई आश्रम वगैरे है क्या, रहने का प्रबंध हो सकता है क्या. मग ते म्हणे की म्हणजे हे आमचं हे थोडं हॉटेल टाईप आहे, आम्ही इथे यात्रा कंपनीच्या बसवाल्यांना उतरवतो, पण सध्या काही करोनामुळे कोणी नाही आहे. पण आमचे जे आहेत म्हणजे जे कोणी मालक वगैरे आहेत इथले, ते इथे काही नाही आहेत, ते बाहेरगावी गेलेत. आणि मग त्यांना आम्ही फोन करून विचारतो. तर आणि आम्ही तर पायीच आलो होतो तिथपर्यंत. मग ते म्हणे की त्यांनी फोन करून काहीतरी सांगितलं की 2 परिक्रमावासी आहेत, त्यांना आम्ही इथे थांबवून देऊ शकतो का. तर 10-15 मिनटं थांबल्यानंतर त्यांचं कुठून तरी उत्तर आलं की चालेल म्हणून. मग आम्हाला दोघींना इतकं बरं वाटलं की चला बाबा कुठंतरी व्यवस्था झाली. मग त्या 2 बायकांनी आम्हाला आत नेलं. आत नेलं तर म्हणजे असं मधून जिना होता आणि वरच्या भागात त्या बाई आम्हाला घेऊन गेल्या. आणि अंगणामध्येच आम्ही बघितलं तर तिथे 7-8 बायका असं काही केस बीस सगळे सोडलेल्या होत्या आणि बंगाली वगैरे अशा बायका होत्या, अशा सगळ्या बारीक अगदी अशक्त अशा. एका बाईचं लहान मूल पण होतं. आणि त्या सगळ्या तिथे काहीतरी त्यांचं काय कोणी काही निवडत वगैरे होतं, कोणी बसलेलं होतं. अशा 2-3 नुसत्याच गप्पा मारत बसल्या होत्या. आणि त्या पण अशा आमच्याकडे बघायला वगैरे लागल्या आणि आम्हालाही थोडं जरा वेगळंच वाटलं, काय बसल्या ते वगैरे अशा बायका म्हणून. आणि मग आम्ही त्यांनी आम्हाला वर नेलं त्या जिन्यानं, एका बाईनी त्यातल्या. वर नेल्यानंतर वर एक 7-8 खोल्या होत्या आणि मोठ्या मोठ्या खोल्या होत्या सगळ्या. आणि तिथे सगळी म्हणजे जशी हॉटेलची राहण्याची व्यवस्था असते की एक मोठा डबल बेड आणि टॉयलेट बाथरूम वगैरे असं सगळं होतं तिथे. मग ते म्हणे तुम्ही यातल्या 1-2-3 खोल्या दाखवल्या, तुम्हाला कुठली पाहिजे त्याच्यामध्ये तुम्ही इथं राहा म्हणे. मग आम्ही त्याच्यातली एक खोली जी बाथरूमच्या एकदम जवळ होती, तर ती खोली घेतली की आम्ही इथं थांबतो म्हणून. आणि तिथे व्यवस्था तशी चांगली होती, म्हणजे की लाईट होते, ते बऱ्यापैकी जवळ टॉयलेट होते आणि 2 ब्लँकेट्स ठेवले होते चांगले जाड असे, म्हणजे थंडीच्या दृष्टीनं आम्हाला ते खूप उपयोगी पडणार होते. आणि फॅन वगैरे होता सगळं, म्हणजे ती एकदम हॉटेलसारखी रूम होती. म्हणजे एकदम खूप पॉश वगैरे नाही, पण ज्या बेसिक सुविधा होत्या त्या सगळ्या होत्या. म्हणजे आमच्या दृष्टीनं तर ते 5 स्टारच्या वरच होतं त्या क्षणी तरी. मग असं ते म्हटल्यानंतर मग म्हटलं चला इथं चांगली सोय झाली म्हटलं आपली. आज आम्हाला भेडाघाटला येताना कुठे राहणार आहे काय काहीच कल्पना येत नव्हती. मैयावर सोडून दिलं होतं. तर खाली एका ठिकाणी भागवत कथा सप्ताह असं लिहिलेलं दिसलं आणि तिथला सगळा प्रकार बघून असं वाटलं की इथे राहण्याची पण काहीतरी सोय करत असावी. वर विचारलं तर त्यांनी सांगितलं वर खोल्या आहेत आणि तुम्ही पैदल परिक्रमावासी असाल तर तुम्हाला राहायला मिळतील फ्रीमध्ये. तर आजपर्यंत ह्याच्यात परिक्रमेत मिळालेली सगळ्यात चांगली खोली म्हणावी लागेल. जे खाली लिनोलियम वगैरे घातलेलं आहे. दोघींसाठी स्वतंत्र रूम आहे ही. बेडवर असं रबरी टाईपचं काहीतरी घातलेलं आहे. आणि वर्षा आंघोळीला गेली आहे आणि त्याची गॅलरी आहे आणि बाथरूम पण चांगलं आहे, मोठं एकदम असं. इथं उभं राहायला वगैरे आहे. आणि हा समोरून एक रस्ता दिसेल ना तो, हा तिकडचा, ह्याच्या मागे. तर तो भेडाघाटला जातो. तो अजून 2 किलोमीटर ते 2 ते 3 किलोमीटर अंतरावर भेडाघाट आहे इथून. तर आम्ही आता थोड्या वेळाने जाणार, बघणार वगैरे आणि संध्याकाळी परत इथे मुक्कामाला येणार आहे आणि सकाळी मग ही रूम सोडणार. मग आम्ही म्हटलं आता इथे कपडे वगैरे धुवून घ्यावेत, कारण पहिल्यांदा असं बरेच दिवसांनी जरा चांगलं कपडे हे ते सगळं वगैरे मिळालं होतं. मग आम्ही तिथे थोडे कपडे वगैरे धुवून घेतले आणि एक अर्धा तास जरा झोप काढली तिथे. आता सकाळपासून आम्हाला तर काही खायला प्यायला वगैरे काहीच नव्हतं मिळालेलं. पोटात कासावीस होतं. आमच्याकडे काही खाण्यासारखे पदार्थ पण राहिलेले नव्हते. म्हणजे सगळा खडखडाट होता आमच्याकडे. अजिबात काही नाही. फक्त मैयाचा प्रसाद थोडासा तो आम्ही ठेवायचो, एखादी गोष्ट मैयासाठी घ्यायचो. म्हणजे काही कुठं दाण्याचे लाडू मिळतील, कुठे चिक्की मिळेल काय. तर मैयाला प्रसाद दाखवायचा रोज हे आमचं ठरलं होतं. अगदीच काही नाही तर खडीसाखर ज्या दिवशी नाही मिळालं त्या दिवशी. मग तो आम्ही मैयाला प्रसाद दाखवायचो आणि तो आम्ही खाऊन पण घ्यायचो. म्हणजे मैयाला दाखवायचा पण खायचा स्वतः. म्हणजे स्वार्थ परमार्थ असं दोन्ही आहे. पण शक्यतो आम्ही असं वाटायचं, म्हणजे असं मी म्हणते, पण तेव्हा मैयाला जर प्रसाद नसेल एखाद्या दिवशी तर मनात असं वाटायचं थोडंसं की आज मैयाला काहीच प्रसाद नाही आपण, म्हणजे मैया एवढं सगळं आपल्यासाठी
जिकडे तिकडे आपली व्यवस्था करते. आपण साधा मैयाला प्रसाद नाही का देऊ शकत, असं त्या एखाद्या दिवशी नाही मिळाला तर मनात वाटून जायचं. मग त्या दिवशी तर आमच्याकडे प्रसादासाठी सुद्धा फक्त खडीसाखरच राहिली होती, काही खाण्यासारखं पण नव्हतं म्हणजे आम्हाला. आणि मग जसे दुपारी 3-3:30 वाजले तसं मग आम्ही म्हटलं काहीतरी, आम्ही असं थोडं प्लॅन केला की दुसऱ्या दिवशी सकाळी जर इथून म्हणजे भेडाघाट कुठे वगैरे, त्या बाईंना विचारलं तिथनं. त्यामुळे थोडं लांब आहे इकडनं, अगदी काही जवळ नाही, पण बस वगैरे जातात, तुम्हाला पाहिजे तर मिळतील म्हणे. मग मी म्हटलं की आपण उद्या सकाळी जर इथून परत आपल्याला भेडाघाट आणि तिथून ग्वारीघाटपर्यंत चालायचं आहे, तर भेडाघाट बघणं मग ग्वारीघाट कदाचित आपल्याला उशीर होईल सकाळी, तर आपल्याला बस जर मिळत असेल तर आपण इथून बघू. मग आम्ही दुपारी 3-3:30 वाजताच तिकडनं निघालो आणि म्हणजे ऊन थोडंसं कमी झालं होतं आणि जरा पुढे सावली वगैरे झाडांची दिसत होती. मग तिथून आम्ही त्या रस्त्याने जायला लागलो. तर एक 5-7 मिनटं गेल्यावरच एक बस दिसली. त्यांना हात करून विचारलं की बाबा हे जाते का भेडाघाटला? तर हो म्हणे, बसा बसा. मग काय 5-5 रुपये तिकीट होतं फक्त, आम्हाला त्यांनी लगेच सोडून दिलं त्या भेडाघाटपाशी. मग भेडाघाटला गेल्यानंतर मग आम्ही म्हटलं आता चला आपण तो जगप्रसिद्ध भेडाघाट बघणार आहे, कारण बऱ्याच लोकांच्या तोंडून ऐकलं होतं भेडाघाट वगैरे, आणि भरपूर गर्दी पण होती तिथे म्हणजे टुरिस्ट लोकांची. पण आमच्याकडे काही कोणी नर्मदेवर वगैरे काही केलं नाही, ते असेच आपले, आणि टुरिस्ट लोकांना कदाचित ती परिक्रमा आहे का नाही माहिती पण नसेल हा प्रकार, असं मला कधी कधी वाटतं म्हणजे. मग आम्ही ते बरेच सगळीकडे दोन्ही बाजूनी स्टॉल होते, म्हणजे ते संगमरवरी वस्तू, कानातली गळ्यातली वगैरे असं सगळं, ते संगमरवराच्या बऱ्याचशा गोष्टी ते बघत गेलो. आता अर्थात काही गोष्टी अशा वाटत होत्या की घ्याव्या वगैरे असं, पण ते ओझं कोण घेऊन जाणार पूर्ण परिक्रमेत. आम्ही म्हटलं काही नाही, म्हणजे पहिल्यांदाच असं एखादं टुरिस्ट ठिकाण असेल की जिथं मी 1 रुपयाची सुद्धा खरेदी केली नाही. नाहीतर काही ना काहीतरी माणूस एक 50-100 रुपयाच तरी काहीतरी विकत घेतो, पण मी काहीच तिथे घेतलं नाही अजिबात. मग असं करून आम्ही त्या भेडाघाटच्या एंट्रन्सपाशी पोचलो आणि तिथून मग बघितलं की काय कसं आहे वगैरे. आणि ते काही जणांनी आधी सांगितलं होतं की ती मैयाची धार अलीकडे नीट लक्ष द्या. मग त्यामुळे आम्ही त्या भेडाघाटच्या एंट्रन्सपाशी जाऊन तिकडनं कुठून काय आहे जरा थोडा सगळा आढावा घेतला. तर मग लक्षात आलं खरोखरच असं की एक असं ह्याचं लोखंडाचा एक पूलसारखं आहे, त्याच्या पलीकडून गेलं की मग त्या लोखंडी पुलावरून पुढे गेलं की भेडाघाटचा जो खोल कोसळणारा प्रपात आहे, धबधबा आहे, तो आपल्याला दिसतो. पण त्या पुलावरून जाण्यासाठी मैया अशी म्हणजे इकडं आणि इकडे अशी 2 भागामध्ये, तिथे 2-3 भाग आहेत असे विभागली गेली, आणि त्या पुलावरून पलीकडे जाणं म्हणजे मैयाला थोडंसं ओलांडणं असं होईल असं मला वाटायला लागलं. काही लोकांनी ती म्हणजे परिक्रमेत असताना पण हे केलेली आहे, उल्लंघन केलेली आहे, कारण की त्यांना वाटत होतं की पुन्हा हे बघायला मिळणार नाही. पण त्या क्षणी जे मला योग्य वाटलं ते मी केलं, कारण की मलाही असं वाटत होतं की मी कदाचित ते उल्लंघन जाऊ दे, करूया आपण, कारण पुन्हा पुन्हा कोण येणार एवढ्या लांब भेडाघाट बघायला. पण माझ्या मनामध्ये ज्या क्षणी जे मैया आणेल त्याप्रमाणे मी वागायचे. त्यामुळे मी त्या क्षणी मला असं वाटलं की आपण हे उल्लंघन नको करायला, आपण जितकं आपल्याला लांबून दिसतं आहे तेवढं बघू. त्यामुळे आम्ही जेवढं जवळात जवळ जाता येईल तेवढं इकडच्या भागाने बघ, तिकडच्या भागाने बघ, असं करून ते पाहिलं. आणि थोडंफार म्हणजे दुधाची थान ताकावर असं आम्हाला ते पाहायला मिळालं. भेडाघाटचा प्रसिद्ध धुवाधार वॉटरफॉल, आणि इकडे लोक सगळे उभे आणि इथे मैया वाहते. पण आम्ही या धारेच्या पलीकडे जाऊ शकत नाही, ओलांडता येत नाही, म्हणून आम्ही याच काठावरून बघतोय. खोली त्यामुळे नाही लक्षात येते, पण ठीक आहे, मैयाची इच्छा. हर हर महादेव. सगळीकडे आहे. बहुतेक मला वाटतं की नेहमीपेक्षा पाणी कमी असावं कदाचित. मग आता सकाळपासून जवळजवळ 4 वाजले, आम्हाला काही खायला मिळालेलं नव्हतं. म्हणजे आम्ही इतकं भुकेलेलो होतो की आता काय खाऊन काय नाही असं झालं होतं. मग आम्ही दोघींनी आपली थोडी दक्षिणा मोजली तर काहीतरी 80-90 रुपये आमच्याकडे जेमतेम असतील मला वाटते त्याच्यातनं. आम्ही म्हटलं काहीतरी खाऊया आता इथे. म्हणजे सगळी ती बाहेर अशी प्रोफेशनल सगळे हॉटेल वगैरे असे रेस्टॉरंट टाईप काही होते, तेही एवढे काही खूप भारी होते असं नाही, पण होतं काहीतरी. मग आम्ही दोघींनी तिथून एक काहीतरी असं पावभाजी घेतली, तिथे एक घेतली दोघींच्यात मिळून. म्हटलं पहिले कशी आहे बघूया.
तर ती घेतली तर ती इतकी वाईट प्रकारे बनवली होती की म्हणजे म्हटलं काही ते MP च्या लोकांना पावभाजी वगैरे बनवता येते की नाही म्हणून. मग ती खाल्ल्यानंतर मग मी तर म्हटलं माझी अजिबात इच्छा नाही, म्हणजे आम्ही दोघींनी मिळूनच ती एक खाल्ली आणि मग ते तसंच सोडून दिलं आणि आम्ही काहीतरी लिंबू सरबत वगैरे असं काहीतरी घेऊन तिकडनं निघालो 4च्या दरम्यानमध्ये. म्हणजे सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही, एक पावभाजी दोघींच्यामध्ये. मग ते झालं, भेडाघाट वगैरे पाहिला. मग बाहेर येऊन पाहिलं की काही आहे की काय अजून दुसरीकडे, तर काही तसं काही फारसं चांगलं नव्हतं तिथे. मग जसं सगळं बघून झालं तसं 5:30-6 वगैरे वाजून गेले होते. तर मी म्हटलं आता अंधार पडायला लागला आहे, आपण बस वगैरे करून आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचू बाबा, नाही तर परत काय या बस किती वाजता बंद होतात काय काही माहिती नाही. मग तिथे विचारलं त्या बसवाल्याला, तर तो म्हणे नाही 7 वाजेपर्यंत असतात, तर तुम्ही लवकर लवकर निघा म्हणे. मग आम्ही तिकडून बस करून त्या आश्रमाच्या तिथे, आश्रम म्हणजे ते काही राहण्याचं हॉटेल टाईप आश्रम होता. आणि ते म्हणले स्वतः बोलताना त्या आश्रमाचाच त्याचा उल्लेख करत होते, परिक्रमावासींचा होता म्हणून. तर त्या बाईंनी सांगितलं होतं म्हणजे की इतर वेळेला त्या गाड्या वगैरे येतात, म्हणजे उतरवतो आम्ही बसवाल्या गाड्यांना, पण आता कोणी नाही म्हणून. मग तिथे गेलो, बघतो तर त्यांचं काहीतरी स्वयंपाकाचा वास येत होता, म्हणजे असं भाजीचा वगैरे छान वास येत होता खाली. मग त्या बायका तिथे दोघी तिघी उभ्या होत्या तिथे. मग आम्ही तिकडनं वर गेलो. वर सामान वगैरे परत वर काय थोडंसंच नेलं होतं, जास्ती काही, म्हणजे आम्ही इथूनच तिथं जाणार होतो, त्यामुळे खूप सामान काही नेलं नव्हतं, दंड फक्त नेले होते आपल्याबरोबर. तर मग वर गेलो आणि म्हणलं चला आता काहीतरी जेवणाचं थोड्या वेळाने आपल्याला हाकारा येईल म्हणून. मग आम्ही आपले पुन्हा कपडे वाळलेत का हे ते वगैरे वेळ घालवत बसलो. मग संध्याकाळ झाली सूर्यास्ताच्या वेळेला, तसं आम्ही मैयाची आरती पूजा वगैरे करून घेतलं. खडीसाखरेचा नैवेद्य देऊन 2-2 दाणे आपले खडीसाखरेच्या तोंडात टाकले आणि मग आम्ही वाट पाहत बसलो की आता आपल्याला थोड्या वेळ जेवणाचा पुकारा येईल. आणि मग 8 वाजले, 8:30 वाजले, 9 वाजले, तरी काही लक्षण दिसेना. आणि म्हणजे बाहेरून असा सगळा खिडकीच्या बाहेर जर बघितलं, म्हणजे वरच्या साईडला अशी त्यांची गॅलरी होती, तिथून आम्ही 1-2 वेळा बघितलं, पण तिथे म्हणजे खाण्याचा वास तर येत होता, पण आम्हाला कोणी बोलवायला काही तयार नाही. आणि आम्हाला का कुणास ठाऊक असं वाटेना पण जाऊन की खाली जाऊन त्यांना काही म्हणावं की जेवणाचं काय वगैरे, तसं पण आम्हाला ते नको वाटायला लागलं. कारण की म्हटलं की आपण असं जबरदस्ती त्यांना समजा नसेल द्यायचं आणि मग आपण त्यांना विचारतो आहे आम्हाला जेवायला द्या वगैरे, हे असं आम्हाला त्या क्षणी तरी नाही बरोबर वाटलं. आणि त्यामुळे आम्ही केवळ वाट बघत बसलो. जसे 9:30-10 वाजले तसं आमच्या लक्षात आलं हे की आपल्याला आता जेवायला मिळण्याचं काही लक्षण दिसत नाही आणि मैयाला आज उपास घडवायचा आहे मैयाला, असं आपल्याला त्यावेळेला वाटायला लागलं. आणि मग 10च्या दरम्यानमध्ये आम्ही शेवटी नर्मदेहर केलं मैयाला आणि आम्ही आता झोपतो. आणि आज तू आम्हाला उपास घडवला याच्यामागे काहीतरी कारण असेल किंवा आपलंच काही पूर्वजन्मीचं पाप तुला सुधरवायचं असेल, असा काहीतरी विचार केला आणि आम्ही झोपी गेलो. त्या दिवशी रात्री थंडी भरपूर होती, पण त्यांच्याकडे ब्लँकेट्स वगैरे चांगली होती, त्यामुळे त्या रात्री चांगली झोप लागली आम्हाला. आणि त्यांचं ते रात्री असं जे वर होतं एकदम खोल्या वगैरे 5-6 खोल्या, म्हणजे असं कोणीच नव्हतं तिथे. आणि फक्त एक माणूस आला होता रात्री, असा वयस्कर कोणीतरी झोपायला त्यांच्याचपैकी. पण ते म्हणजे असं जर कोणी नसतं आणि कदाचित मी एकटी असते किंवा वेगळे आलं असतं, तर ते आम्हाला असं भयावह वाटू शकलं असतं. कोणीच नाही, म्हणजे अशा 7-8 खोल्या आहेत आणि मोठ्या मोठ्या, मधल्या कॉरिडोरमध्ये कोणी नाही. पण ते त्या क्षणी आम्हाला काही ती नाही भीती वाटली रात्री तिथे. आणि जशी सकाळ झाली तसं मग आम्ही पुन्हा तिथे आंघोळी वगैरे सगळं पटपट उरकलं, मग याची पूजा केली आणि आम्ही तिकडनं असे 7:30च्या दरम्यान वगैरे सकाळी बाहेर पडलो.